सगळे सोयरेच्या अध्यादेशाची सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दौरा सोलापूर जिल्ह्यातून आपल्या शांतता रॅलीचा प्रारंभ करणार असून त्याच धर्तीवर 7 ऑगस्ट रोजी शांतता रॅली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य सभेचे आयोजन केले असून या दौऱ्याबाबत पूर्वतयारी आणि नियोजन करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने हॉटेल ऐश्वर्या या ठिकाणी एक बैठक घेण्यात आली। यावेळी या दौऱ्याच्या संदर्भात समाज बांधवांना मार्गदर्शन करताना दास शेळके काय म्हणाले पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। 7 तारीखला मनोज जरांगे पाटील साहेबांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सोलापूरमधून सुरू होणार आहे आणि त्या दौऱ्याच्या नियोजनासाठी आज बैठक झाली आणि पुढची रूपरेषा सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। त्यांचा सुरुवात जी शांतता रॅली आहे ती छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरू होईल। त्या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज इथं पुष्पहार अर्पण करून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथं पुष्पहार अर्पण करून परत येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे। आमची अशी मागणी आहे की तिन्ही जे प्रमुख पक्ष राहिलेले आहेत, चमडी बचाव करायला आले आहेत, त्यांनी आपली पहिली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे। ह्याला धक्का न लावता त्याला धक्का देता असं न करता कशा पद्धतीनं दिलं पाहिजे ही भूमिका पटोले साहेब, उद्धव साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे। शासनानं लवकरात लवकर कशा पद्धतीनं देता येईल ते द्यावं आणि एकदाचा हा विषय मार्गी लावावा। यावेळी सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते।